गौरी, गौरी, काय ग? लक्ष कुठे आहे तुझं? हा, हे बघ बाळा, आता अजिबात चिंता करू नकोस. काकू आल्यात ना, आता बघ तुझा तो कपिल कसा सुतासारखा सरळ होतो ते. आई तू काय बोलतीयस? अगं बरोबरच बोलते मी. आपल्या समोर असतील ते मालक बिलक, पण काकूंसमोर काही चालत नाही बरं का त्याचं. तू ह्यासाठी आजीने इकडे बोलवून घेतलंयस का? अगं नाही ग बाई, मी त्यांना साखरपुड्याची बोलणी करायला बोलवून घेतलं होतं. पण बरं झालं हा, त्या वेळेवर आल्यात ते. आई बास, मला ना यावर काहीच बोलायचं नाहीये किंवा काही ऐकायचंही नाहीये. वा, म्हणजे मी एवढे प्रयत्न करतेय त्याचं तुला काहीच नाहीये. आई तसं नाहीये, पण तसं नाहीये मग कसं आहे ग? नाही, आपल्याकडे तू मला बाबांना वाटेल तसं बोलत असतेस आणि तरी आम्ही ऐकून घेत असतो. पण साठ्यांकडे तसं नाहीये. हा, अजूनही तिथे फक्त काकू बोलतात आणि बाकीचे सगळे त्यांचं ऐकतात. आई मला आता तू साठ्यांचं पुराण ऐकू नकोस. मला मला थोडा वेळ एकटीला राहायचंय. ठीक आहे, मी जाते. मला काय, पण काकू आल्यामुळे ना मला बाई खूप आनंद झालाय. आता बघ कपिल कसा आल. आई प्लीज प्लीज. गौरी, अगं मी पाहिलंय माझ्या डोळ्यांनी आप्पा कसे घाबरायचे काकूंना. ते काकूंनी ना कधी आप्पांवर किंवा कपिलच्या बाबांवर हात नाही उगारला. पण त्यांचा धाकच असा होता ना की या दोघांची कधी हिंमत नाही झाली त्यांच्या शब्दाबाहेर जायची. आणि कपिल, मी सांगते तुला, त्यांनी कपिललाही कधी हात लावला नसेल, पण शिस्त बघितलीस ना त्याची. सगळं काकूंचं क्रेडिट आहे. हा आई एक मिनिट, हे सगळं ना मी लहानपणापासून ऐकत आले. सो पुन्हा पुन्हा का सांगतेस आता मला? तुला असं तोंड पाडून बसलेलं नाही ग बघवते मला. लेक आहेस ना तू माझी, मग काय करू? आई झाल्याशिवाय नाही कळायचं तुला. लेक अशी तोंड पाडून बसली की आईला किती त्रास होतो ते. आजी नाही कपिलकडे बघून असंच वाटत असेल ना, जे त्याचाही चेहरा. पुन्हा कपिल, बस ग बाई गौरी आता. हा, नाही म्हणजे तो तुला एवढी नखरे दाखवून गेलाय आणि तरीही तू. आई माझं प्रेम आहे त्याच्यावर कुरघोडी करायला तो समोरच्या पक्षाचा वकील नाहीये. पण खरं सांगू का, नाही म्हणजे ही जर केस असती ना आणि तो जर समोरच्या पक्षात असता तर काकूंच्या येण्यानं या केसला एक वेगळंच वळण मिळालं असतं. आणि तू केस जिंकली असतीस. मी का वाद घालते तुझ्याशी? भेटला ना? काय म्हणाला? अहो बोला ना, काय म्हणाला कपिल? काकू भेटले ना कपिल? काही झालं का बोलणं तुमचं? आपण पण काय मूर्खासारखे प्रश्न विचारत बसले. पाणी देते. हा, पाणी. गौरी कुठे आहे? हा, आते. का, काय झालं? काय नाही, कपिलला भेटले मी. काय म्हणाला तो? त्याला लग्न नाही करायचं गौरीशी. काय? तुम्ही मस्करी करताय का आमची? अगं नाही, मी खरंच सांगतेय. त्याला नाहीये करायचं गौरीशी लग्न. अहो असं
कसं होईल? त्यांनीच तर सांगितलं की आजींना बोलवून घ्या, लग्नाची बोलणी करूयात म्हणून. हो, म्हणून तर आम्ही तुम्हाला इथं बोलावून घेतलं ना. हो, पण आता नाही म्हणतोय ना तो. नाही म्हणतोय? संपलं, सगळं संपलं. शेवटी खलाशीच तो गेला ना निघून. तुम्हाला सांगत होते नका त्याला डोक्यावर घेऊ. अगं इंदू, तू कुणाशी बोलतेस? काय बोलतेस? जिथे त्यांचाही मान ठेवला नाही तिथे आपला काय आणि आपल्या लेकीच्या प्रेमाचा काय? अगं पण नाही, बोलू दे तिला, बोलू दे. आजवर मी कपिलची बाजू घेत आलो. आज आज कपिलने मला तोंडघाशी पाडला. हरलो मी, हरलो. माझ्या मुलीच्या नजरेत मी बाबा, ऐकलात ना कपिल काय बोलला ते? माझ्याशी लग्न लावून नाही दिलं तर तो गौरीशीही लग्न करणार नाही. दॅट्स सो अनफेअर टुवर्ड्स हर. मल्लिका, कदाचित कपिलचं तुझ्यावर खरं प्रेम असेल. असं शक्य आहे? इतके दिवस मी त्याच्याबरोबर होते ना, त्याच्या वागण्यातून ना त्याच्या डोळ्यातून कधीही मी प्रेम बघितलेलं नाही. असं अचानक आता प्रेम वाटायला लागले. असं होऊ शकतं मल्लिका. आपण माणसं आहोत ग शेवटी. माणसाचं मन कधी कसं बदलेल काही सांगता येत नाही. आणि काही माणसं ना हृदयानं विचार करतात अगं. मग आता त्याने डोक्याने विचार करायला शिकला पाहिजे ना. तू म्हणणं बरोबर आहे, पण ही साठे मंडळी अशीच आहेत, मनाने विचार करणारी. कपिल सारखी. हो हो. हा, आता कपिल नवीन जनरेशनचा आहे तेव्हा त्याचं मन त्याला काहीतरी वेगळं सांगत असेल कदाचित. शाळा, तुम्ही इतके कूल कसे राहू शकताय? कारण मी सुद्धा या वयातनं गेलोय. अनेक मित्रांना पाहिलंय मी असं. मालक कुठे? मल्लिकाच्या कॉटेजमध्ये. पण ते तिथे काय करतात? त्यांनाच जाऊन विचारा. नाही, मी त्यांना ते विचारीनच, पण मला तुम्हालाही काही विचारायचंय. बोला. तुमचं आणि त्यांचं भांडण कशावरून झालंय? तुम्ही जाऊन तुमच्या मालकाला विचारा. त्यांनी उत्तर दिलं तर त्याच्यावरती सोल्युशन करा. मला विचारू नका, मी कंटाळले. डाळा चला. काकू, काकू बघितलं ना, तुमच्या कपिलने दुखावलं ना मन माझ्या लेकीचं. इंदू, कुणाशी बोलतेस? तू काय बोलतेस? पण मी कुणाबद्दल बोलतेय ते बघा ना. काकूंची शिस्त, संस्कार सगळे सोडून कपिल वागलास ना खलाशासारखा. झालं ना, संपलं ना सगळं. इंदू, तू असं बोलायला लागलीस, तू रडायला लागलीस तर गौरीकडे कोण पाहणार आहे? गौरीसाठी तरी शांत हो. अहो, कशी शांत हो? माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि तुम्ही मला शांत हो म्हणून सांगताय? अगं इंदू, गौरी बरोबर जे काही झालं त्याच्याबद्दल मला सुद्धा वाईट वाटतंय. पण असं आक्रस्ताळपणा करून काही होणार आहे का? या सगळ्याची उत्तरं जर शोधायची असतील तर आपण अत्यंत शांतपणे विचार करायला पाहिजे. काकू, तुम्हाला खरंच वाटतं का हो या सगळ्याची उत्तरं मिळतील आपल्याला? कपिल गौरी बरोबर लग्न करायला तयार होईल? प्रयत्न तर करूया ना आपण. इंदू, गौरीला घेऊन आज जा. मला काकूंशी बोलायचं. आणि महत्वाचं, मी तुला सांगितल्याशिवाय बाहेर यायचं नाही. मलाही ऐकायचंय तुम्ही काय बोलताय ते. माझ्या डोळ्यात बघ आणि मला सांग की तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. बघ माझ्या डोळ्यात. अरे बास करा ना दोघी, बास करा ना प्लीज, इनफ. पण मला बोलायचं ना. हे जे काही इथे चाललंय ना तुमचं, त्याचा निर्णय घ्यायची जबाबदारी तुमच्या दोघींच्याही पालकांनी माझ्यावर सोपवली आहे. आणि कपिलची आजी म्हणूनही हा निर्णय मी घेणार आहे.